एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात हू किल्ड करकरे पुस्तकाच्या आधारे नवीन आरोप प्रत्यारोपानं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याची माहिती एक आठवडा आधीच अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने आयबी खात्याला दिली होती, तर हेमंत करकरे यांना लागलेल्या गोळ्या अजमल कसाब यांच्या बंदुकीतून नव्हत्या, तर आरएसएसच्या संबंधित अधिकाऱ्याच्या बंदुकीतून होत्या, असा दावा लेखक आणि माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफांनी आपल्या हू किल्ड करकरे या पुस्तकात केलाय। याच्या आधारे काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर तोफा डागत यामध्ये ते दोषी असल्याचं म्हटलंय। दरम्यान वडेट्टीवार यांनी केलेले आरोप खरे असून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना शासन आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याचं शमशुद्दीन मुश्रीफांनी म्हटलंय। त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ही हू किल्ड करकरे पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे। फक्त त्यांनी करकरेंच्या बॉडीमध्ये मिळालेल्या गोळ्यांच्या बद्दल बोललेलं आहे आणि ते जे त्यांनी बोललेलं आहे करकरेंच्या बॉडीमध्ये ज्या गोळ्या मिळाल्या त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती 100% खरी आहे। कारण जे कोर्टाचं जे जजमेंट आहे निकालपत्र, त्या निकालपत्रकाच्या पान नंबर 920 मध्येच असं लिहिलं आहे की करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्याच निकालपत्रात असं लिहिलं आहे की करकरेंच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। तर ज्यावेळी ह्या गोष्टी निकालपत्रात कोर्टापुढे नमूद झाल्या त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते। त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही। कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस, हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी, तो RSSशी संबंधित होता, म्हणून त्याने ते जाणीवपूर्वक केलं नाही असं जे वडवत्तीवार जे म्हटलेलं आहे ते 100% खरं आहे। आता ह्यापेक्षाही इतर अनेक बाबी आहेत की ज्या उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणायला पाहिजे होत्या। ह्या कसाब आले, त्याने अनेक लोक, कसाब आणि इतर अतिरेकी आले, त्याने अनेक लोकांना मारलं वगैरे वगैरे ज्या गोष्टी झाल्या ह्या टाळत्या आल्या असत्या का हा प्रश्न आहे। तर हा जो हल्ला झाला 26 नोव्हेंबर 2008ला, त्याच्या आधी एक आठवडा म्हणजे 19 नोव्हेंबरला आपली जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना त्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळाली होती, इत्थंभूत माहिती मिळाली होती की पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या अतिरेक्यांची एक बोट मुंबईमध्ये 2 हॉटेलवर हल्ला करण्यासाठी निघालेली आहे। त्याचे अक्षांश रेखांश अमुक अमुक असे आहेत आणि ती बोट कराचीपासून इतक्या किलोमीटर दूरपर्यंत गेलेली आहे अशी इत्थंभूत माहिती त्यावेळी एका अमेरिकन एजन्सीकडून आपल्या IB या गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती।